कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल नागपूरच्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरच्या कोल्हापूर पोलिसांनी काल तेलंगणामधून मुसक्या आवळल्या. आज सकाळी त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी शिवप्रेमींनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. कोरटकरला एवढं संरक्षण कशासाठी अशी विचारणा करत शिवप्रेमींनी कोल्हापुरी चप्पल हातात घेऊन कोरटकरचा निषेध केला. दरम्यान दुपारी 12 वाजता त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी देखील शिवप्रेमींनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरी देखील न्यायालयाच्या परिसरात कोरटकर दाखल होताच छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी घोषणाबाजी करत कोरटकरचा निषेध केला. दरम्यान पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. दुपारी न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोरटकरला बाहेर आणण्यात आलं. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, प्रवीण पाटील, संजय पटकारे, अथर्व चौगुले, निलेश सुतार, विश्वविक्रम कांबळे, सागर गवळी यांनी देखील कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कोरटकरच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. यावेळी शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाले. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं.